भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 3। पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यं महतिं च मुं यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। दुर्योधनाने पांडवाचं भव्य सैन्य पाहिलं। मनातली घाबरट भावना लपवून तो सरळ आपल्या गुरु द्रोणाचार्याकडे गेला आणि मग त्याने मोठ्या आवाजात म्हटलं, गुरुजी पहा ना, पांडवांनी किती मोठं मजबूत सैन्य उभं केलंय आणि गंमत म्हणजे हे संपूर्ण सैन्य तुमच्या शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने रचलंय। त्याच्या आवाजात आदर नव्हता, ती होती एक चटक, एक टोमणा आणि थोडीशी आमचे शिष्य आमच्या विरुद्ध अशी मनाची बोच। या क्षणी दुर्योधनाने काय केलं? त्याने स्वतःची भीती लपवण्यासाठी पांडवाच्या सैन्याचं ओव्हर हायलाईट करणं सुरू केलं। हे आपणही कधी करतो ना, जेव्हा मनात घाबराहट असते तेव्हा आपण समोरच्याचाच आव आणखी मोठा करून दाखवतो। पण पुढे दुर्योधनाने जे बोलायला सुरुवात केली ते संपूर्ण रणांगणाला धक्काच देणार होतं। श्लोक 4 मध्ये तो कोणाचं नाव घेऊन काय भन्नाट विधान करतो, चला पुढचा भाग बघूया। जय श्री कृष्ण।